श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवा करण्यासाठी अनंत चतुर्दशी या दिवशी खूप असं महत्त्व मानलं आहे। ही वर्षातून एकदाच सेवा येत आहे, त्यामुळे ही सेवा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही करायचीच आहे। बघा 6 सप्टेंबर या दिवशी आहे अनंत चतुर्दशी। या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा करण्यात येत आहे। संपूर्ण दिवस हा शुभ दिवस आहे तर 6 तारखेला आपल्याला अनंत चतुर्दशीचं व्रत हे करायचं आहे। अनंत हे नाव भगवान विष्णूच्या 1000 नावापैकी एक नाव आहे। अनंत म्हणजे काय, तर ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्याचा कधीही अंत होत नाही, असा हा अनंत आहे। म्हणजे आपल्याला या दिवशी अनंता बांधायचा आहे। अनंता म्हणजे जो धागा आहे ना, तो अनंताचा धागा आपल्याला या दिवशी बांधायचा आहे। अगोदर सांगितलं अनंत म्हणजे काय, तर ज्याचा कधीही क्षय होत नाही असं। म्हणजे आपण ज्या दिवशी ह्या काही सेवा करणार आहोत त्याचा कधीही क्षय होणार नाही। जे काही आपण दानधर्म सेवा पुण्य करणार आहोत त्याचं कधीही क्षय त्या पावणार नाहीत। त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी सेवा करायच्या असतात, त्या खूप महत्त्वाच्या असतात। तर यावर्षी आपल्याला अनंत धागा बांधायचा आहे। तुम्ही दरवर्षी जर हे व्रत करत असाल तर गेल्या वर्षीचा धागा तुम्हाला यावर्षी विसर्जित करायचा आणि नवीन धागा हा आपल्याला बांधायचा आहे। आता धागा कसा बांधायचा हा बघू शकता। असा धागा आपल्याला बाजारातून विकत आणायचा आहे। जो लाल आणि पिवळा दिसतो ना, तो धागा तुम्ही मार्केटमध्ये गेला ना, अनंताचा धागा म्हटला तरी तुम्हाला कोणीही देऊन असा हा धागा आपल्याला आणायचा आहे। आणि तुम्ही गोप बनवताना बघा, पहिले आपले आजी आजोबा गोप बनवायचे, त्या प्रकारे आपल्याला असा गोप टाईप हा धागा आपल्याला बांधून घ्यायचा आहे। आणि ह्याच्या 14 गाठी करायच्या आहेत। 14 गाठी म्हणजे काय, तर 14 लोकांचं त्या प्रतिनिधित्व करतात, म्हणून या 14 गाठी आपल्याला बांधायच्या असतात। बघा, हे 14 गाठी बरोबर मोजून बांधा। अशा प्रकारे आपल्याला ह्या 14 गाठी ह्या धाग्याच्या बांधून घ्यायच्यात। कारण इथं पायात गुंडाळून पहिले धागा बनवायची, परंतु आता हे अनंताचा धागा असल्यामुळं आपल्याला ते एका खुर्चीला धागा बांधून घ्या किंवा हातात बांधून तुम्ही या 14 गाठी बनवू शकता। तुम्हाला किती व्यक्तीला हा धागा बांधायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं धागे हे बनवून घ्या। मी घरात 2च व्यक्तीला हा धागा करणार आहे, म्हणून 2च धागे इथं केले आहेत। आता हा धागा घ्यायचा आपल्याला आणि आपण जे आता पूजा मांडणी केली ती ना अगोदर, तिथं आपल्याला हा धागा ठेवून द्यायचा आहे। आणि हा धागा ठेवून दिल्यानंतर आपल्याला ह्या धाग्याची सुद्धा पंचोपचारे पूजा करायची आहे। हळदी कुंकू, गंध अक्षदा, नंतर फुलं, धूपम दीपम याने आपल्याला ह्या धाग्याची पंचोपचारे पूजा करायची आहे। इथं मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे, त्यांची सुद्धा अगोदर पूजा करून घेतली आहे। तुमच्याकडे नसेल तर इकडे मी एका साईडला कलशामध्ये तुम्हाला दिसते बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे। तर त्याच्यावर अगोदर आपल्याला श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र यांनी अभिषेक करून मग ती मूर्ती आपल्याला कलशावर ठेवायची आहे। बघा, आपण सत्यनारायणला जशी पूजा करतो ना, त्याच प्रकारे आपल्याला बालकृष्णाची मूर्ती त्या कलशावर ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा। बालकृष्णाच्या मूर्तीचं सुद्धा आपल्याला नंतर पूजा ही करून घ्यायची आहे। आता हे धागा हे आपण देवासमोर ठेवला, नंतरच आपल्याला सेवा करायची, हे लक्षात ठेवा। धागा ठेवल्यानंतर सेवा करायची, अगोदर सेवा करायची नाही, कारण आपल्याला ह्या धाग्यावर सेवा करायची असते। ह्या धाग्याला पवित्र असा सूत्र म्हणतात ना, तेच नंतरच ते पवित्र होतं। त्याच्या अगोदर हा धागा पवित्र होत नाही, कारण त्याच्यावर सेवा केली तर धागा हा पवित्र होतो। जेणेकरून ज्याच्या हातात तो धागा बांधलाय ना, त्याला वाईट बाधा किंवा करणे किंवा इतर बाधा असतात ना, ते होत नाही, त्यांचं संरक्षण त्या धाग्याचं होतं। म्हणून आपल्याला नंतर ह्याच्यावर सेवा करायची। आता ही पंचोपचारे पूजा झाली ना, नंतर आपल्याला सेवा करायची। आता सेवा कशी करायची बघा ना, तुम्ही अनंताचं व्रत हे रात्री करू शकता, म्हणजे दिवसभर उपवास करायचा आहे आपल्याला अनंताचा व्रताचा। आणि संध्याकाळी आपल्याला पूजा करायची 11 ते 12 यावेळेस पूजा जास्त फलदायी ठरते असं सांगितलं जातं। परंतु दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकता, कारण अनंत चतुर्दशी ही दिवसभर असल्यामुळे शुभ मुहूर्त आहे, त्या दिवशी तुम्ही कधीही पूजा करू शकता। या दिवशी आपल्याला अनंत चतुर्दशी दिवशी सत्यनारायणसुद्धा करायचं आहे, हे लक्षात ठेवा। कारण सत्यनारायण पूजेला सुद्धा खूप महत्त्व या दिवशी सांगण्यात आलं आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी सत्यनारायण पूजासुद्धा करू शकता। चला तर अनंताचं व्रत कसं करायचं ते पाहूया। दिवसभर उपवास करायचा आपल्याला आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो। आता हे रक्षासूत्रावर आपल्याला सेवा घ्यायची। सर्वप्रथम आपल्याला 1000 वेळा श्री विष्णू सहस्रनामावली घ्यायची। बघा, तुमच्याकडे श्री विष्णू सहस्रनाम स्रोताचं पुस्तक असेल तर तुम्ही त्यातून वाचू शकता किंवा तुम्हाला यूट्यूबवर सहज मिळून जाईल। आणि 1000 वेळा आपल्याला तुळशीपत्र हे भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे।
हे तुम्ही लक्षात ठेवा. ओम अनंताय नमः एक तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे. ओम माधवाय नमः दुसरं ठेवायचं आहे. आणि तुमच्याकडे जर एवढे तुळशीपत्र अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदूळ वाहू शकता किंवा तेच तुळशीपत्र डबलसुद्धा तुम्ही वाहू शकता. असं केलं तरी काही हरकत नाही. 1000 वेळा विष्णू सहस्त्रनामावली झाली. आता ही सेवा झाली तर आपल्याला एक काम करायचे, अनंताच्या व्रताचं कथा वाचायची आपल्याला. बघा, अनंताचं व्रत करतोय आणि कथा तर ही झालीच पाहिजे ना. मग नंतर आपल्याला कथा आपल्याला वाचायचे. पहिल्या वेळेस आपण पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र आणि अभिषेक तर भगवान बाळकृष्णावर केला आहे ना. मग ती सेवा आपल्याला करायची नाही. तर फक्त आपल्याला इथं 1000 वेळा विष्णू सहस्त्रनामावली आणि आपल्याला अनंताचे व्रत कथा वाचायची आहे. तुमच्याकडे जर अनंत व्रताचे कथाचे जर पुस्तक असेल तर तुम्ही त्यातून वाचू शकता. परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचे, बघा तुमच्याकडे गुरुचरित्राचं पुस्तक तर आहे ना. तर गुरुचरित्रामध्ये बघा 42 किंवा 43 अध्याय ना, त्याच्यामध्ये अनंताच्या व्रताची कथा आहे. बघा, श्री गुरूंनी सायनदेव जो भक्त होता ना त्यांना अनंताचं व्रत कसं करायचं ह्याची कथा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. बघा, कौंडिन्य ऋषी होते. मग त्यांनी तो धागा आगीत टाकला. त्यांचा म्हणजे सर्व प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती त्यांची गेली. तर तो जे कथा आहे ना ते गुरुचरित्रात आहे. बघा, तुम्हाला ते मिळून जाईल. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितलेली ती कथा आहे. ती कथा आपल्याला या अनंत व्रता दिवशी वाचायची आहे. गुरुचरित्रात सांगितलं आहे की अनंत हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हे व्रत तुम्ही नक्कीच करा. आपल्याला हे व्रत एकदाच वर्षातून ही सेवा येत असते, त्यामुळे हे व्रत करायचं आहे. आता ही अनंत चतुर्दशीची कथा तुम्ही वाचली. नंतर वाचल्यानंतर काय करायचं आपल्याला, सर्व आता पूजा ही तर आपली संपन्न झाली. आता आपल्याला 2च सेवा करायची. 1001 वेळा विष्णू सहस्त्रनामावली आणि अनंत व्रताची कथा. ही 2च सेवा आपल्याला तिथं धागा जो ठेवला आहे ना अनंताचा तो आपल्याला ती झाल्यावर म्हणायचे. आणि नंतर हे आपल्याला दोरा कधी बांधायचा तर तुम्ही अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने हा दोरा तिथून घेऊन नंतर तुम्ही आपल्या हातावर, पुरुषांच्या उजव्या हातावर बांधायचे आणि स्त्रियांनी डाव्या हातावर हे व्रत बांधायचे आहे. म्हणजे हा धागा कलावा आहे ना तो महिलांनी आपल्या उजव्या हातावर, डाव्या हातावर आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातावर बांधायचा आहे. आणि ह्याचे नियम काय आहे बघा, तुम्ही जर मांसाहार करत असाल किंवा दारू पित असाल तर ह्यांनी हे धागा बांधू नका, कारण हा अनंताचा धागा खूप असा पवित्र आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या व्यक्तीने हा धागा बांधू नका असं सांगितलं जातं. परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही बांधू शकता, असं काही नाही. अशा प्रकारे आपल्याला अनंताचे हे व्रत 14 वर्ष करायचं आहे आणि 14व्या वर्षी त्यांचं उद्यापन करायचं आहे. आपल्याला हे व्रत करताना अगोदर संकल्पयुक्त हे व्रत करायचं आहे. 14 वर्ष मी व्रत करणारे असं सांगायचं आहे. आपलं गोत्र सांगायचं आहे. गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप गोत्र तुम्ही तर सांगू शकता. अशा प्रकारे 14 वर्षे अनंताचं व्रत करा. अनंताचं व्रत केल्याने आपल्याला गतवैभव्य, गतमान, गत आयुष्य हे मिळत असतं. त्यामुळं अनंताचं व्रत करा. तुम्हाला गेलेले सुद्धा वैभव पुन्हा मिळतं. म्हणून हे गतवैभव, गत धन असं म्हटलं जातं. त्यामुळे हे अनंताचं व्रत तुम्ही नक्कीच करा. बघा, चराचर देव अवतरला आहे. प्रत्येक कणात, प्रत्येक सूक्ष्म कणात हा देव आहे. त्यामुळं त्यांची मनापासून सेवा करा. मनापासून जर सेवा केली तर तुम्हाला देव नक्कीच तुम्हाला तुमच्यासमोर उभा राहील, हे लक्षात ठेवा. आणि ते कलश जो मांडला आहे ना, कलश मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांनी ते अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी ते टाकून कलशांनी ते आंघोळ करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला कलशाचं सुद्धा विसर्जन दुसऱ्या दिवशी हे करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही अनंताची सेवा करा, अनंताचा धागा बांधा आणि तुम्हाला जर नियम पाळता येत असतीलच तरच तुम्ही हा धागा बांधा. श्री स्वामी समर्थ.